आणि पुढची बातमी पाहूयात। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये दिल्लीतल्या जंतर मंतरवरती सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या वतीनं संयुक्त मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंच्या पुढाकारानं 26 जुलैला होत असलेल्या या तिरंगा मोर्चाची झलक काल शिवाजी पार्क मैदानावरच्या तिरंगा रॅलीत दिसली। आमदार आदित्य ठाकरे आणि मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या पुढाकारानं दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या तिरंगा रॅलीत विद्यार्थी आणि तरुणांचा प्रचंड प्रतिसाद लाभला। कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती न घेता झालेल्या या रॅलीमध्ये केवळ राष्ट्रीय तिरंगा सन्मानानं फडकवण्यात आला। यावेळी बोलताना ज्युनियर ठाकरे बंधूंनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार केला। तुमच्या हातात बंदुका असतील, लाठ्या असतील, परंतु आमच्या हातात तिरंगा आहे असा इशारा सरकारला देतोय। या शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवरती निशाणा साधला आणि त्यानंतर या रॅलीची सांगता राष्ट्रगीतानं झाली। राजीनामा हा झालाच पाहिजे, तोपर्यंत शांत बसायचं नाही। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे, तोपर्यंत शांत बसायचं नाही। की दिल्लीमध्ये या पद्धतीने बेछूट पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, अश्रुधूर वापरला गेला। ठीक आहे, सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे। या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाही। या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत। बघू तिरंगा जिंकतो का तुमची हुकुमशाही जिंकते।